पावसाळ्यात झाडांमुळे अपघात होऊ नये या पार्श्वभूमीवरती महापालिका दरवर्षी झाडांची छाटणी करत असते आणि त्या अनुषंगाने आता मुंबई महानगरपालिका देखील शहरासह उपनगरामध्ये झाडांची छाटणी करण्याचं काम प्रगतीपथावर असून जवळपास आतापर्यंत 95,000 झाडांची छाटणी करण्यात आलेली आहे। सध्या आपण आहोत प्रभादेवी या परिसरामध्ये। या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर झाडांची छाटणी करण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी एक सर्वेक्षण केलेलं होतं। त्या अनुषंगाने जे हायवेवर झाडे आहेत, रस्त्यांवर झाडे आहेत, प्रमुख रस्त्यांवर 1,86,000 जवळपास हे झाडं असून यामध्ये 1,10,000 झाडं हे धोकादायक होती। यामुळे अपघात घडू शकत होता। कोणत्याही गाड्यांवरती जेव्हा झाड पडतं त्यामुळे लोकांना इजा होते, मोठा अपघात होतो। त्या अनुषंगाने महानगरपालिकेने या झाडांची छाटणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। जवळपास 1,10,000 मधून आतापर्यंत 95,000 झाडांची छाटणी करण्यात आलेली असून आता काही झाडं छाटण्याचं काम प्रगतीपथावर असल्याचं महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। मुंबई शहर असेल किंवा उपनगर असेल, जवळ 1,86,000 झाडं असून त्यामध्ये 1,10,000 झाडं हे धोकादायक आहे। तसेच दुसरीकडे खाजगी आस्थापना असतील, सोसायटी असतील, यामध्ये देखील 10,000हून अधिक जे नोटीस आहेत त्या बजावलेल्या असून तेथील झाडं देखील महापालिकेच्या वतीने छाटणी करण्याचं काम सध्या सुरू असल्याचं महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलेलं असून झाडांमुळे कुठेतरी अपघात होत असतात, लोकांना इजा पोहोचते। त्या पार्श्वभूमीवरती महापालिकेच्या वतीने उपाययोजना सुरू आहेत। कॅमेरा पर्सन चरणसह मी ऋतिक गणतवार, टी9 मराठी, मुंबई।